नमस्कार. आज आपण वालाचा भात त्यासाठी इथे वाल घेतलेले आहेत. मोड आलेले वाल आहेत. हे तांदूळ घेतले जवळपास 1.5 वाटी. आलं लसूण पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. तिथे कढीपत्ता कोथिंबीर आहे. बटाट्याच्या फोडी आहेत. कांदा आहे. तेजपत्ता आहे आणि हे टोमॅटो 2 चिरलेले बारीक चिरलेले टोमॅटो. कोणती आहे बघा आता असं हे आपलं साहित्य आहे. तांदूळ, वाल आणि हे काही हे खडे मसाले आहेत, जसं की काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, आपली जिरं, मसाल्यातलं जिरं. तर असं हे साहित्य आहे. बघा वाल आहेत आणि आपले तांदूळ आहेत. तिथे टोप तापत ठेवलेला आहे. तिथे गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी 1.5 वाटीला दुप्पट 3 वाटी आणि आलत म्हणून एक असे टोटल 4 वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पातेल्यामध्ये आपण पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत. उचल जरा. तेल टाकून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. पातेल्यातील तेलामध्ये तेल गरम झाल्यावर आपण कांदे टाकले. नंतर त्याच्यावर तेजपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे. असं करून हे आपण कांदा परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता झालं असं, मी खड्या मसाल्याची फोडणी द्यायला विसरले म्हणून मी साईडला कांदा केला आणि मध्ये जे तेल होतं त्या तेलामध्ये मी खडे मसाले, काळी मिरी, लवंग, दालचिनी टाकलेली आहे फोडणीला. बघा दालचिनी टाकली आहे, कारण मी स्टार्टिंगला खड्या मसाल्याची फोडणी द्यायला विसरले म्हणून मी अशी पद्धत केली. साईडला कांदे केले आणि मध्ये जे तेल होतं त्याच्यामध्ये खड्या मसाल्याची फोडणी दिली. फोडणी पडल्यावर हे सगळं पुन्हा मी एकत्र केलं. आता आपल्या पातेल्यामध्ये खडे मसाले पण आहेत आणि कांदा आहे, कढीपत्ता आहे. आता हे जे 2 बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते टोमॅटो आता मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत आणि हे सगळं कांदा, टोमॅटो, खडे मसाले, कढीपत्ता, तेजपत्ता आणि ह्याच्यासोबतच बटाटेसुद्धा आपण घातलेले आहेत, जेणेकरून ते कांद्यासोबत छान परतले जातील. आपले कांदे, टोमॅटो परतून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत, जसं की मालवणी मसाला, मालवणी तिखट, 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातलेला आहे. पुन्हा मसाले घालून आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने करपू नये म्हणून पाण्याचा हापका मारलेला आहे. आपण पाण्याचा हापका मारलेला आहे. पाण्याचा हापका मारल्यामुळे मसाला चिकटणार नाही पातेल्याला आणि सगळं एकजीव होईल. हे पहा, सगळं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे परतून व्यवस्थित मसाल्याला चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा, टोमॅटो. आणि आता त्याच्यामध्ये आपण वाल टाकलेले आहे. इथे जवळपास अर्धा किलो वाल आहे. हे सगळे वाल मोड आलेले वाल आहेत. पावटा म्हणतो आपण त्याला, डाळिंबी म्हणा, पावटा म्हणा, वाल म्हणा. तर आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. स्वच्छ धुतलेले आहेत, त्याला मोड आलेले पावटे घातलेले आहेत.
आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं परतायचं आहे, म्हणजे आपले जे मोड आहेत ते मोड तुटणार नाहीत, वाल तुटणार नाहीत याची काळजी घेऊन हलक्या हाताने आपल्याला हे सगळे मसाले परतवायचे आहेत. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. आता हे वाल परतून झाल्यावर आता आपल्याला या स्टेपला घालायचे आहेत. आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. हे पहा, आपण याच्यामध्ये जे तांदूळ घातले होते, तांदूळ स्वच्छ धुवायचे, निथळत ठेवायचे. आणि हे तांदूळ जवळपास 1.5 वाटी तांदूळ आहेत. हे असे 1.5 वाटी तांदूळ आपण भिजत ठेवले होते आणि हे तांदूळ आपण निथळून घेतलेले आहेत आणि त्याच्यात ॲड केलेले आहेत. हलक्या हाताने आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे, सगळं परतवायचं आहे. कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, कढीपत्ता आणि इथे साईडला आपण जे गरम पाणी ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये ओतायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणी किंवा कोमट पाणीच याच्यामध्ये वापरायचं आहे. तर एका साईडला मी 4 वाट्या गरम पाणी त्या स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवलं होतं. हे गरम पाणी आता ह्या तांदळामध्ये किंवा या वालाच्या भातामध्ये आपण ओतणार आहोत. हे आहे 4 वाट्या पाणी. 1.5 वाटी तांदूळला दुप्पट म्हणजे 3 वाट्या पाणी घेतलं आणि वाल आहेत म्हणून त्याला 1 वाटी पाणी, असं 4 वाट्या पाणी आपण गरम करत ठेवलं होतं ते ह्याच्यात ओतलेलं आहे. पुन्हा एकदम छान हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. ॲलर्जी यावी म्हणून आपण झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवल्यामुळे ह्याला लवकर उकळी येईल, लवकर कड येईल. हे बघा, झाकण ठेवल्यामुळे त्याला लवकर कड आलेला आहे त्या भाताला. आपण ह्याला वालाचं भात बोलूया, किंवा बिरडं भात म्हणू शकतो ह्याला. किंवा वालाचा मसाले भात बोलू शकतो. तर त्याला उकळी आलेली आहे, त्याला चांगला कड आल्यावर आपण मीठ घातलेलं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. पुन्हा मीठ घातल्यावर हे सगळं एकजीव करायचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चमच्याने ढवळून ठेवायचं आहे, एकसारखं करायचं आहे. याच्यामध्ये आता वरून आपण गरम मसाला अर्धा चमचा, लक्ष ठेवा आपण फोडणीमध्ये नाही घातले, तर आपण हा वरून मसाला घालायचा आहे. गरम मसाला आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला वरून घातलेला आहे. पुन्हा एकदा आपण ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून गरम मसाला त्याच्यात एकत्र होईल. मीठ घालून झालं, गरम मसालासुद्धा घालून झालेला आहे. सगळे बेसिक मसाले जे आपले हळद तिखट आहे ते सुद्धा घालून झालेलं आहे. आता शेवटी सजावटीसाठी मस्त हिरवीगार कोथिंबीर आपण घातलेली आहे. चांगली मूठभर कोथिंबीर आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपला हा भात चांगला शिजू द्यावा. बघा, आपला हा वालाचा भात तयार झालेला आहे. ताटामध्ये मी सर्व केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा मसाले भात, वालाचा मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू. आपला वालाचा भात तयार आहे.